नमस्कार मित्रांनो, नुकताच आपण आपला प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारीला साजरी केला. तुमच्यापैकी बहुतेकांना माहीत असेलच की भारत 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. मग आपण आपला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीलाच का साजरी करतो हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर 26 जानेवारी 1950ला या दिवशी भारतीय संविधान लागू झाले. म्हणजे या दिवशी भारताची नवीन तयार झालेली घटना लागू झाली. तोपर्यंत आपण 1947 ते 1950 पर्यंत जवळजवळ 2 वर्षे इंग्रजांच्याच कायद्याकानुसार वागत होतो. भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. तर मग हे संविधान नक्की कोणी लिहिलं? तर यामध्ये सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जातं. हे आपण सर्व आज या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये जाणून घेऊया की हे संविधान बनवण्यामागे नक्की कोणाकोणाचा हात होता. नमस्कार, मी अमर जगताप आणि तुमचे पुन्हा स्वागत आहे मराठी ज्ञानवरती. भारत हा पहिल्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश आहे आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातील 7व्या क्रमांकावर आहे. अनेक साम्राज्यांच्या उदयांमुळे भारताला समृद्ध इतिहास आहे. यामुळे भारताच्या संविधानाच्या निर्मितीसह जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया घडला. भारताची लोकशाही सर्वात मोठी लोकशाही असल्याने भारताविषयी विविध तथ्ये दर्शवणारी राज्यघटना अतिशय उदारमतवादी पद्धतीने तयार करण्यात आली आहे. संविधान म्हणजे हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. याच राज्यघटनेमुळे आपल्याला मूलभूत अधिकार मिळतात. भारतीय राज्यघटना हे एक जिवंत दस्तऐवज आणि एक साधन आहे. यावरती सरकारी यंत्रणा कार्य करते. भारतीय संविधानातील अनेक तरतुदी जगातील इतर राज्यघटनेपासून प्रेरित आहेत. आपल्या राज्यघटनेची काही विशेष वैशिष्ट्ये आहेत जी इतर संविधानांपेक्षा वेगळी ठरतात. 6000 पेक्षा जास्त पानांच्या मजकुरासह भारतीय संविधान हे जागतिक स्तरावर सर्वात व्यापक संविधानांपैकी एक आहे. आपल्या संविधानात 12 वेळापत्रके आणि 470 कलमे आहेत, ज्यामुळे ती जगातील सर्वात लांब लिखित संविधान बनते. राज्यघटनेचा बराच भाग मोठ्या प्रमाणात अमेरिका आणि आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेण्यात आला आहे. राज्यघटनेचा राजकीय भाग हा ब्रिटिश राज्यघटनेतून घेतला आहे. त्यामध्ये सरकारचे मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ यांच्यामधील संबंधाचा समावेश होतो. आता आपण पाहूया की कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून आपण कोणत्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये घेतल्या आहेत ते. ग्रेट ब्रिटनच्या राज्यघटनेतून आपण संसदीय सरकार, विधान प्रक्रिया, नागरिकत्व आणि केंद्रीय मंत्रिमंडळ या तरतुदी घेतल्या आहेत. थोडक्यात केंद्रीय मंत्रिमंडळ आणि सरकार कसे चालवायचे या तरतुदी आपण ग्रेट ब्रिटनच्या राज्यघटनेतून घेतल्या आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण राष्ट्रपतींचे कार्य, महाभियोग, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमधून न्यायाधीशांना काढून टाकणे, न्यायालयीन प्रक्रिया, न्यायपालिकेचे स्वतंत्र आणि मूलभूत अधिकार या तरतुदी आपण घेतल्या आहेत. रशियाच्या राज्यघटनेतून आपण नागरिकांचे मूलभूत कर्तव्ये आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक न्यायाचे आदर्श या तरतुदी घेतल्या आहेत. कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण भारताच्या केंद्राकडे राजांपेक्षा जास्त अधिकार आहेत ही तरतूद घेतली आहे. आयर्लंडच्या राज्यघटनेतून आपण राजांची धोरणे आणि त्यांची मार्गदर्शक तत्वे तसेच अध्यक्षांची निवडणूक पद्धत या तरतुदी घेतल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर म्हणाले की जगातील सर्व ज्ञात संविधानांची तोडफोड करून भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये उधार घेतलेली वैशिष्ट्ये असूनही हा एक कायद्यांचा एक अद्वितीय संच आहे जो भारत सरकारची रचना आणि कार्यपद्धती स्पष्ट करते. भारताच्या राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो. मग प्रश्न पडतो की 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 पर्यंत देश कसा चालत होता? तब्बल 2 वर्ष 5 महिने आणि 11 दिवस भारताची काय परिस्थिती होती? देश स्वतंत्र झाला असला तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार नव्हती. 9 डिसेंबर 1946 पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. घटना समितीमध्ये एकूण 299 सदस्य होते आणि ही घटना समितीमध्ये मसुदा समिती ही खूप महत्त्वाची समिती होती. 141 दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता 3 नोव्हेंबर 1947. पण हा काही अंतिम मसुदा नव्हता. मसुदा म्हणजे संविधानाची रूपरेषा तयार करणे, म्हणजे की संविधान कसे तयार करायचे. थोडक्यात सांगायचं झालं तर संविधान कसं असावं याची पूर्ण रूपरेषा ठरवणे म्हणजेच मसुदा. आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच का मसुदा समितीचे अध्यक्ष केले?
तर ते एक महान अर्थशास्त्र, राजकारणी, तत्त्वज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होते. तसेच त्यांनी वकिलीची पदवी लंडनमधील ग्रे इन्स या युनिव्हर्सिटीमधून घेतली होती. तसेच ते संविधान समितीच्या इतर सदस्यांपैकी सर्वात जास्त शिकलेले सदस्य होते आणि त्यांच्याकडे त्यावेळी 9 वेगवेगळ्या विषयांमधील पदव्या होत्या. त्यामध्ये अर्थशास्त्रज्ञ, राजशास्त्र, कायदे पंडित, इतिहासकार, मानववंशशास्त्रज्ञ या अभ्यासक्रमांचा आणि या पदव्यांचा समावेश होता. त्यामुळे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. भारताचे संविधान तयार करण्याची सुरुवात 1935 मध्ये सुरू झाली होती. 1935 साली ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एक मसुदा समितीच्या स्थापनेची कल्पना मांडली होती आणि या कल्पनेला भारतीय स्वातंत्र्य नेत्यांनी सहमती दर्शवली होती. ज्यावेळी ब्रिटिश भारताला स्वातंत्र्य देण्याच्या तयारीमध्ये असताना 1947ला या मसुदा समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली. 11 डिसेंबर 1946 रोजी सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षस्थानी तर आशुतोष मुखर्जी यांची उपाध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने ओळखले जाते. पहिल्या बैठकीला 9 महिलांसह एकूण 211 सदस्य उपस्थित होते. 5 ऑगस्ट 1947 रोजी भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी या स्वरूपात काम केले. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होती. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते. भारतीय संविधानाचं स्वरूप कसं असावं त्यांची चौकट त्यांनी आखली. विविध विषयांवरील तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती, त्यांच्या सूचना ध्यानात घेऊन त्या राज्यघटनेत कशा येतील याचा विचार बाबासाहेबांनी केला. राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी जो मोठा वाटा उचलला आहे त्यामुळे त्यांना राज्यघटनेचा शिल्पकार म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, ज्यांची जबाबदारी घटनेचा लेखी मसुदा तयार करण्याची होती. या समितीत एकूण 7 सदस्य होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन गोपालस्वामी, B.R. आंबेडकर, K.M. मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, B.L. मीटर, D.P. खेतान. B.L. मीटर यांनी आरोग्याच्या समस्यांमुळे राजीनामा दिला होता आणि त्यांच्या जागी N. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली होती. D.P. खैतान यांचे 1948 मध्ये निधन झाले आणि त्यांची जागा T.T. कृष्णमाचारी यांनी घेतली. नोव्हेंबर 1948 मध्ये संविधान निर्मितीच्या एका सत्रामध्ये T.T. कृष्णमाचारी यांनी एक भाषण केले होते आणि या भाषणामध्ये ते म्हणाले होते की अध्यक्ष महोदय, या संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या कामात बाबासाहेब आंबेडकरांनी किती मेहनत आणि उत्साह आणला आहे याची मला जाणीव आहे. त्याचवेळी माझ्या असं लक्षात आले आहे की या क्षणी आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या हेतूने जेवढे लक्ष देणे आवश्यक होते ते मसुदा समितीने दिलेले नाही. सभागृहाला कदाचित माहीत आहे की तुम्ही नियुक्त केलेल्या 7 सदस्यांपैकी एकाने सभागृहाचा राजीनामा दिला होता आणि त्यांची जागा नवीन सदस्याने घेतली होती. एक मरण पावला आणि त्या जागी कोणीही दुसरा सदस्य बदलला गेला नाही. एक अमेरिकेत दूर होता आणि त्यांची जागा भरली गेली नाही आणि दुसरी व्यक्ती राज्यकार्यात गुंतली होती आणि 1 किंवा 2 लोक दिल्लीपासून दूर होते आणि कदाचित प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे शेवटी असे घडले की या संविधानाचा मसुदा तयार करण्याचा भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती पडला आणि हे काम निसंशयपणे प्रशंसनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. अशा रीतीने आपण त्यांचे खूप आभारी आहोत, याबद्दल मला शंका नाही. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान निर्मितीत त्यांनी केलेल्या सेवांचे कौतुक करताना म्हणाले, मी राष्ट्रपती पदावरून दैनंदिन घडामोडी बारकाईने पाहिल्या आहेत, त्यामुळे मला त्यांचे कौतुक वाटते. हे काम मसुदा समितीने आणि विशेषतः अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी किती समर्थपणाने आणि जोमाने पार पाडले आहे. राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया ही प्रदीर्घ होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुढील 2.5 वर्षात संसदेत घटना समितीची एकूण 12 सत्र पार पडली. या सत्रांमध्ये प्रत्येक कायद्यावरती चर्चा होत असे आणि पूर्ण समितीच्या सदस्यांची मान्यता असेलच तर ती तरतूद मान्य केली जात असे. या मसुदा लिहिण्याचे काम चालू असताना आंबेडकरांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. तरीही ते सुमारे 100 दिवस विधानसभेत उभे राहिले.
प्रत्येक कलम सर्वांना धीराने समजावून सांगायचे आणि त्याचे महत्त्व देखील पटवून द्यायचे. घटनेतील प्रत्येक शब्द तोलून मापून आणि पूर्ण विचारांती लिहिण्यात आला आहे. त्यानंतर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर 1950 रोजी राज्यघटनेचा मसुदा तयार झाला. हे नवीन संविधान स्वीकारण्यासाठी 24 जानेवारी 1950 रोजी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या 308 सदस्यांनी संविधानाच्या दस्तऐवजाच्या 2 प्रतीवरती स्वाक्षरी केली. त्यापैकी एक प्रत हिंदी आणि एक इंग्रजीमध्ये होती. भारताची मूळ 1950 सालची राज्यघटना संसद भवन नवी दिल्ली येथे जतन केली आहे. याच्यात 2 मूळ आवृत्त्या आहेत, एक हिंदीमध्ये आणि दुसरी इंग्रजीमध्ये. तर अशा प्रकारे भारताची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने तयार केली आणि त्यामध्ये मोलाचा वाटा होता तो संविधान सभेच्या सदस्यांचा, जे मसुदा समितीला त्रुटी सुधारण्यासाठी मदत करत असत. अशा प्रकारे भारताचे संविधान बनले आणि ते 26 जानेवारी 1950ला लागू झाले. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.